का म्हटलं मै बहीण कोण नाही आली? शांताबाईले बरंच नाहीये. 8 दिवस झाले त्या बिमारच आहेत. त्याच्या पाठीत उसन भरली. त्याच्यानं ना त्याला बसताही येत नाही, नोटताही येत नाही. त्या पाठीच्यानं भलकशा घायला आहेत त्या. तुमचा फोन आलता तर पाठवलं तर त्यानं बबड्याला माघारी जाता का म्हणून विचारायला. तर म्हणलं हो जातो म्हणलं आम्ही. आला म्हणलं आम्हाला बी फोन, म्हणजे जसा मंदाच्या घरून फोन आला तर मग म्हणत जाय माय मा काही येणं नाही होत त्याला म्हणा तुम्हीच जा. सांगजो म्हणत म्हणत ते पाठ दुखते म्हणत. मी सांगलं ना मंदाच्या आईले. ओ माय बाई हाव का? सांग मला माहिती नाही. सांग त्या रोजी तर मी तिला फोन केलता तो काहीच नाही सांगलं. बाया बाय सांगलं की मा काही दुखते का काही तर पाय अशी करते. सांगायला नाही पाहिजे काय? सांगव माय मा आता भाकर तुकड्याचं कसं माय बाई कोण करते व? मॅच दिलं 2-4 दिवस. मग त्या हिनं दिलं, सरितानं दिलं. तसं काही स्वयंपाकाचं नाही टेन्शन आहे का बरी. आम्ही करतो अडी पडी लेकीमेकीचं. पण ते त्याच्या दुखण्यानं भल्ल्या घायल झाल्या त्या. आता तसं म्हणजे बसा उठायचा सुरा असून राहिला, उसन भरली म्हणतात. मग डॉक्टर जोड नेलं तर ते डॉक्टर ते म्हणतात काही सांगते बाई गॅप आहे का काय आहे तर. अमाय बाई या पाठीच्या टोंगायच्या तरास भल कसे वाढले बरं बाईले. ज्या नाही त्या बाईले आहे म्हणा. एक सोडून दुसऱ्या बाईले तरास आहे म्हणलं. कोणाला टोंगायचा, कोणाला पाठीचा, कोणाला मानीचा. बाई 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 भल कसे तरास वाढलं. मग आता आम्ही एवढं धडधड वावराने कामं केले म्हणलं भाऱ्याच्या भारे डोक्यावर वाहिले. आमची काही मान नाही दुखली. आता तर बाई मै मोहिनीच म्हणते आई मानच भल कशी दुखते. आई कुंभरच ओकळली. आता सांगा आता सांगायला शिजर झालं म्हणा. पण शिजरच्या आंधी बी तिचं दुखतच जाय बरं बाई. हो ना जी बहिणीची आई खरंच ना खरंच दुखते. आता मला पहिले काही दुखी नाही ना मा. आता आम्ही हमेशा वावराईन काम करतो बाई. म्हणजे दुसऱ्याचे वावराईत जातो कामाला जसं मजूर राहिले काय होय नाही. पण आता 1-2 वर्षात बाई मला बी भलकुशी कंबरचा त्रास वाढला मला. हो लयच दुखते मा. असं आकडते की बरंच बरं आहे. पण काय करता मा आता मजुरी थोडी पाडल्या जाते. कामाला जावंच लागते. जसं घरी बसून भागते काय. आता किती म्हणलं तरी असं वाटते आल्या मजुरी कायले ठुकरा. तसं किती एकर आहे म्हणा मग तुमच्या घरी वावर? आमच्या घरी 4 एकर आहे बाई. देराचं जसं 2 ना आमचं 2. हो पण 4 बी एकर आम्हीच वाहतो. माय देर काही बाहेर येत नाहीत ते काही त्याच्यात ही नाही द्यायचं काही एकापरी घेतही नाहीत काही. ते आम्हीच वाहतो माय काले उगास. आम्हीच वाहतो ना आम्हीच खातो. माय बाई हो का? चांगला आहे व. नाही म्हणजे आता एवढं मोठं त्या 2 एकरातले पीक म्हणलं म्हणजे देतात म्हणजे चांगलंच म्हणा ना मग. हो बाई मादेर लय चांगले आहेत. हे पा 2 एकरातले खाता. पण आम्ही आता घर बांधलं ना तसं तर ते आम्हाला ते हे भेटलं होतं घरपट्टी. ते नसते येत नाही काय माय घरकुल. तर ते घरकुलातलं मग आम्ही आमच्या हिशोबानेच बांधून राहिलो. जसं आता आपल्या परीनं ते 2 खोल्या टीन गेन टाकतात वरून ते देतात तसे काही आपल्या जवळचे टाका पैसे असं करून बांधलं जात असते घर. पण मादेरानं वरचा पैसा सबन दिला लागे जबन साजरं घर बांधलं बाई. मला मस्त डबल मजली घर झालं. हो वदर बी 1 खोली आहे म्हणलं. ते त्याच्या हिशोबाने काढली. पण शेवटी राहतो तर आम्हीच ना, वापरतो तर आम्हीच ना. मादेराने ते स्वभाव लय साजरा आहे बरं माय. हो मंदाचा स्वभाव लय साजरा आहे. हो ना बाई पा मी आता आतून गेल्यावर आता 1-2 दिवसानं आता जसं झालं तसं की नाही येतोच बाई शांताच्या भेटीले. सांगू तिनं मला बाया फोन नाही केला ना. आता मग घरी गेले तिला फोन लावतो पहिले झटकतो तिची साजरी. बहीण त्यासाठी असते तर फोन नाही करायला पाहिजे का सुखा दुखाले. कशी मी गेली असती काय केलं असतं मला इकडे नाही तर तिला घरी आणलं असतं आराम करायला. नाही माझं जाणं झालं असतं तिच्या घरी राहायला. तर पेरण्या पारण्याचा टाइम आहे कोणाच्या घरी हे राहते. पण मा घरी आणलं असतं ना मी तिले. काय घोर माझ्या घरी कोणती इनी वाई राहिले का सासू सासरी येऊन राहिली असती माझी बहीण 8 दिवस. आराम नसता झाला तिचा. आता किती म्हणलं बाई तरी घर म्हणलं तर काही ना काही करावंच लागते. पाय अशी करते मग हे आता. शांताबाई सांग का जास्त करून चरात देतच नाहीत कोणाला काले उगास. खरंच नाही देत आम्हाला. आमचा एक पलड्याच्या मागे भल कसा काव आहे बाई. आता उसण्या पासण्याचा म्हणा का करा सवऱ्याचा म्हणा लय काव आहे. मात बाई लयच आहे त्याच्या मागं काव. पण ते आपल्यावर जास्त भार नाही पडू देत. हो का? तुमची जेठाणी लागतात का त्या यायची बहीण जशी रश्मीची मावशी? हो जेठानीच म्हणा लागते. तसं वाळा नेरा आहे बाई. पण तुम्ही जर पायसान ना तर वैकसान ना तुम्हाला असं वाटेल की सख्या देराण्या जेठाण्या होय की काय. असं राहतो बाई आम्ही. हो आमच्या गावात 3 वाळे पडतात जसे. आता सुतक देव समजायचं एकच पण वाळा नेरा. पण आम्ही समजा जणी असं मिळून मिसळून राहतो. कोणाच्या घरी कोणता कार्यक्रम असो का काही सुखा दुखात एकदम घरच्या सारखं चुली लोक संबंध आहेत आमचे. हो
जसं जसं ते बाई आमच्या घराला येईन काही करीन आपण बी त्याच्या घरी जा जसं जसं असं मोठे लोक श्रीमंत अन गरीब ते काहीच नाही या वाड्यातले का त्या वाड्यातले समजेश आम्ही मिळूनच राहतो माणसाचं तर बरं काही टेन्शनच नाही आम्ही बाया बाया बी उलसकी इचकू देत नाही हो काय करता बाई एका गावात राहायला लागते सुखा दुखाले शेजारीच काम पडते सोय राहते येईन काही येईन फोन केल्यावर 2-4 दिवसानं विचारेले काय झालं पण पैत धावत शेजारीच येते म्हणलं माय बाई हो का माय आमच्या तर घरातल्या घरात पटत नाही माय बाई काय सांगू तुम्हाला हे पा आता मी सगळ्याही संघ चांगली राहतो पण मा संघ कोणतीच सदर राहते ना बाई हे बाय मै देराणी बोलत नाही म्हणलं महिना झाली मा संघ बोलून नाही राहिली सांगा सख्खी देराणी आहे अशी करते मै जेठाणी तशीच आहे आणि मा सासूला भडकून देतात म्हटलं त्या दोघीच्या दोघी माई विरोधात असं आहे घरातच असे तर दारातले कसे असतील सांगा आता असं आहे ना माय नशीब पण हा माय बाई एवढं साजरं गाव भेटलं एवढं साजरे लोक भेटले तुम्हाला नाही तर माय बाई आमच्या गावात इतके हरामखोर लोक आहेत सांगतो तुम्हाला एखाद्याचं पोरग 5 झालं ना चांगल्या मार्काने 10वीत नाही तर 12वीत तर त्याचा खार करतात लेकराचा इतके तर दुग्गड लोक आहेत आमच्या गावातले काय सांगू तुम्हाला कोण जो काही ऑटो घेतला काही गाडी घेतली का घरी एखादी वस्तू आणली तर विषय जळतात ना जळताळ्या चोद्याचे हे काय सांगू तुम्हाला पेडा नाही खाऊ घाला वाटायचा मुरदाळायले असं वाटते जाय न सांगलेला बरं लयच आहेत ना आमच्या गावात लोक पाय खेचू पुढे जाणाऱ्याचा तर भलकसा राग करतात आता लोक एक फरक राहतेच माझ्या स्वभावात म्हणा का बोलत चालत म्हणा पण या बाबतीत बाई आम्ही लय नशीबवान आमचं गाव बोल कसं साजरा आहे हो काल उगाच हो आमच्या गावात गरीब आहेत श्रीमंत आहेत सरसच नाही पैशावाली आहेत आता आमच्यासारखी आहेत धावून खाणारे पण सगळं आपापल्या घरी गरीबी गरीबाच्या घरी मोठे लोकांच्या घरी कामात सब पण एकामेकाच्या घरी धावून जातात हो तेच पाहिजे बाई मग तेच पाहिजे माय आता आजकाल काय जाय राहिलं सगळ्या जणांच्या घरी पोटापुरतं आहे बरं बाई कोणी उपाशी नाही आजकाल पण सगळे जण मिळून मिसळून राहिले सुखा दुखात एकामेकाच्या घरी गेले तेच लय मोठं का व जांभोळ्या देणं सुरू आहेत आणि गप्पा चालू आहेत नाही सतरंजी टाका म्हणलं जरा सगळं लोय लाय करता येते जेवणाचा काही मेळ नाही ओ बाया हो काही वाट नका पाहू लय टाईम आहे अजून मी तर म्हणतो एक झोपते वजे तर निघून जाले पुरते कुठेच नाही जेवायसाठी राहिले पुरते पाण्या तोंडाचं काय सांगता येते मग खायसाठी बसता का नाही व पार्वती झाला ना स्वयंपाक सुरू तिकडे तर नेलाय नाही एक गंज ते फोडणीचा भात केला शिरा केला ना आता भात लवकर होत होता म्हणून केला माय भात बरोबर ते तिकडे मंदिराजवळ ते बाईनं पंकजी बसवली ना मग ते लोक का पत्रावड्यावर बसून ठेवता का त्याच्यासाठी माझ्या जवळ भावना बरोबर भात शिजवायला लावला तर फोडणीचा भात आणि लागे नेला भरकून लागे तिकडे वाळायला मग तेच तर म्हणतो आता भात खाऊनच पोट भरा लागते काय माय भलकसच झालं का हे काय माय बाई हसाच निरा सोयऱ्या राहायला येत नाही आता आपल्या आपण हा म्हणून काही म्हणत नाही तिरत पाहुणं असला तर नाही नाव ठेवत काय नाव बेस्ट ठेवतात म्हणतात माय मल्ल मोठा जावळे काढायला इतकं तुडजा पुरा लोक बोलावलं हेलपाटे घेत गाडीचं भाडं भरत आणि पाहिलं तर जेवणाची सोय नाही वक्तावर फोडणीचा भात केला आणि पंगत बसवली पार्वती आता होते कमी जास्त कार्यक्रम होतो त्यात काय असते एवढं नाही व बाई आता काही समजू शकतो आपण एवढ्या दुरून त्यानं अति कार्यक्रम केला आता दर्शक झालं कमी जास्त ते तिकडे मंदिराजवळ लोक जेवायला बसले त्याच्यानं दर्शक झाला आता कमी मग त्यातच काय माय प्रसाद होय एक दाना जरी भेटला तरी प्रसादाचा गोळ असते जेवणाचं काय एवढं भेटी गोटी झाल्या कार्यक्रम होय तुम्ही कोण मोहिनीची मावशी काकी व्हा नाही हो मोहिनीची काकू हो ना मी तुम्ही कोण म्हणा मी मोहिनीची आते सासू आहे ना त्याची सून ला हो ओ माय बाई हो का हो ना आमच्या इवाई बाच्या बहीणची सून समजा नाही माय कोणतं गाव म्हणा आमचं गाव तिकडे आहे तेलाराच्या अंग सांगा तेलाऱ्यापासून लोक आले ना माय बाई 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 आता आतून उपाशी तापाशी जा ना भात खाऊन काय माय बाई मी तर म्हणतो हे बा पाण्या पावसाचं निघाले पुरते म्हटलं मोठ्या बाई आम्ही निघतो बाई नाही तर कसं राजकुमारी येलाय घरी आता इकून जाणं स्वयंपाक पाणी करणं जेवणं उशीरच होते संध्याकाळचं तसं बी पाणी येते ना निघतो म्हणलं आम्ही आता झाल्या भेटी गोटी अति लोय लाय करून रुंग केल्यापेक्षा घरी झाले पुरते माय कशी व पार्वती थांब ना आता एवढी काय घाई आहे जाणं माय संध्याकाळची गेली चालते ना एवढं मोठं पाणी येऊन पडलं उघाड आहे ना साजरी आज आता तशीच जाते का माय थांब ना आता स्वयंपाक होऊनच राहिला ना मग राजकुमारला काऊन नाही आणलं मोहिनीनं फोन केलता राजकुमारीला ते राजकुमारला ये म्हणून तो हो म्हणे माय मग पोरगं घरी काम आहे का माय बाई चालूच असते काही ना काही इंजिनियर होऊन राहिला ना म्हणलं मोठ्या कॉलेजात आहे मा पोरगं हो इंजिनियर होऊन राहिलं बस आता पुढच्या वर्षी नोकरी लागते म्हटलं त्याला इंजिनियर खाली राहते काय मग हायफाय इंजिनियर होऊन राहिला तो हायफाय कंपनीतच लागेल ना मग साजरा भरभक्कम पगाराची नोकरी लागते म्हणलं मला खाली मला एकटे असं तसं नाही त्याच्यानं तो काही आला नाही टाइमच नाही ना माहिती लय बिजी आहे तो म्हणून म्हटलं येतो बाई म्हटलं रश्मीची आई वैयक ठेव जा आता आल्या काही तर ये ना आमच्या गावाच्या अंग का लय का दूर राहू का आम्ही माय
ये जा म्हणलं. हा हो बाई येऊ ना माय, नाही तर काय तर याच लागतं आता सोयरे म्हटलं की. ओ माय पार्वती खरंच चालली का तू? कशी आहेस थांब ना. सकाराम कुठे? मी सांगतो त्याला थांब ना माय बाई. सकाळ तशीच जातं काय? ओ माय हुंद राहिला असे पाय एवढं का तुला का घरी जाऊन लग्न लावा लागते? थांब ना जरशी. हा म्हटलं चला जेवायले. बायाची पंगत बसून राहिली. ओ माय बाई शिजला का भात? नाही भाताचीच पंगत आहे ना. नाही काकू भाताची पंगत नाहीये. आणल्या पोळी आणल्या, भाजी आणली, इथं बनवून दिलं ते हॉटेलवाल्यांनी. आणि इकडे फोडणीचा भात बनवला, शिरा बनवला. ते पंगतवाल्याला पहिल्यांदा गंज फोडणीचा भात यासाठी घेऊन गेले की ते लोक पत्रावळीवर बसलेले होते, तर मग त्यांना पोळी यायचे पहिले भात थोडसा, तर मग त्यांचे जेवण सुरू होतात. नाही तर काही लोक उठून जात होते, म्हणून तो घाईघाईत भात शिजवला आणि नेला तिकडे. आता आलाय सर्वच, चला जेवायले. तुझी सर्वात पहिले काकू तुम्हीच चला बरं. आमच्या काकूला लयच घाई झाली बाई घरी जायची. भात आवडत नाही वाटते काकूले. मला वाटते काकू तुम्ही प्रसादात फक्त भातच पाहिला नाही, देवाचा प्रसाद किंवा ती आस्था, ती श्रद्धा ते कधी पाहिलंच नाही ना. जेवणात का फक्त पंक्तीतच येत असता का तुम्ही जेवेले? काकू प्रत्येकच पंगत लग्नातली किंवा भंडाऱ्यातली म्हणून नसतात झोडत. ते कधी कधी देवाचा प्रसाद म्हणून ग्रहणी करत असतात शांत चित्तानं. एक घास जरी भेटला तरी तो 7 जणात वाटून खात असतात. असं म्हणतात जुने लोक. मला नाही माहित बरं, मी नाही म्हटलं, जुने लोक म्हणत जात जात. तुम्हाला तर माहित पाहिजे हे. मॅ का तसं म्हटलं का माय बाई? आता जाऊ द्या सोडा पिच्छा. चला आता जेवायला बसू माय बाई. आला माय स्वयंपाक. मला विश्वास होता माय पोरीच्या घरचे लोक लय हुशार आहेत. माय जवळ तर माय बाई हात नाही पकडू शकत माझा जवळचा कोणी. हो कार्यक्रमात असे करतात की टोले जंग. आता एखाद्या वक्ती होते माय कमी जास्त. चालो पार्वती चल जेव पंक्तीत साजरी. चला म्हटलं रश्मीची आई. चला चला म्हटलं बाई. माय चला म्हटलं मीना बाई. चला जीव आता बायाची पंगत बसली म्हणतात तर. हो जीवना हे पा मोहिनीची आई. हो द्या ना आपण मागून जीव. आपण का लय नवाळा हाव का? या बाईला पाठवा बाई. तुम्ही जा माय, तुम्हाला लय दूर जायला लागते. मोहिनीची आई आपण जरसक मागे थांबू. पाहू काय मेळ आहे काय नाही. उद्या बायाचं जाणार आहे, उद्या जायला घाई आहे त्याचं. आपण हाव आता आपलं काही मुक्कामी गेलं चालते रे पोरीच्या घरी. आपण थांबू मागे. नाही मम्मी झालंय सर्वांच्याच बसणं चालू आहेत. माणसाचं झालंय आता आणि भरपूर स्वयंपाकांना आता काहीच टेन्शन नाहीये. इकडे माणसं तिकडे बाया सगळेजण जेवण सुरू आहेत. कसं पाण्या पावसाचं लवकर आटपाय लागते ना. तर चला आता जेवा पटापटा. माय सांगितलं का? चला बाई माय उशीर झाला जेवायला नाही. मागच्यानं झालं माय सारा गोंधळ. माझ बाई ध्यानात नाही आलं ते. आता म्हणलं माय उली उली सगळे भेटा, पण ते जरसक माय घोटाळाच झाला. तुम्हाला माय भुका लागल्या असतील नाही. चला माय बाई चला. यायले ना पहिले पार्वता काकूले तशी भूक लागली तसे थकल्या असतील ना त्या. मगापासून इकडे जाऊ दे तिकडे जाऊ दे. या बाई सांगू दे पंगा निघाला स्वयंपाक कम पडला, भातच शिजवला. काय माय इतक्या दुरून आलो भात खायला आलो का? थकल्याही असतील ना बडबड करू करू. एनर्जी जाते ना मग बोलणं बोलू. म्हटलं चला काकू सगळंच आहे बरं. भाजी पोळी वरण भात शिरा सगळंच आहे. चला जेवायला. थकल्या असताना बाई तुम्ही किती फिरून राहिल्या. चला. रश्मी मुकी राहणं काय करावं या पोरीचं. डाबल्यात घातली तरी मुकी नाही राहते. नाही मला काय भुकीच नाही लागली बाई बाई. भूद्या समजायचं बसू मग मागून. इन बाई तुमच्या संगत जीन मग मी. मला काही भुकीच नाही लागली माय बाई.